जेवढा एरिया बघताय ना इथनं बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा सगळ्या चालू होत्यात, पाचगणी वगैरे त्या साईडला सगळं महाबळेश्वर वगैरे खाली, तिकडं तापोळा म्हणा, इकडं पाटणची खालची साईड म्हणा, तसंच पार कुठपर्यंत जातं आपला रायगड. तो इलाका सगळा कुठला येतो माहिती का? तो सगळा म्हणजे सगळा इलाका येतो जावळीचं खोरं म्हणून ओळखला जातो. आता इथनं बघा आपल्याला कुठला किल्ला येतो, इथं समोर मी झूम करतो, हा चौतारा दिसतोय का? चौतारा हा जो किल्ला आहे कमळगड आहे, शिवरायांचा अर्धवट किल्ला कमळगड. इथं समोर 2 बुरुजासारखं दिसतंय, तो नवरा नवरीचा डोंगर म्हटलं जातं. अजून एक किल्ला इकडच्या साईडला समोर एक दिसतोय बघा, ह्यो केंजळगड आहे, केंजळगड. आणि त्या केंजळगडाच्या करेक्ट मागच्या साईडला आहे ना, तिकडं रायरेश्वरचं पठारी, जिकडं की छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली. करेक्ट त्याच्या मागे धुकं आहे जरा, त्यामुळे त्या साईडला आपल्याला दिसत नाही आहे. इकडं बघा हे पाचगणीचं टेबल लँड आहे, आशिया खंडातलं सेकंड लार्जेस्ट टेबल टॉप इथं. भरपूर साऱ्या डोंगर रांगा आहेत आणि ही जी समोरची डोंगर आहेत ना, ही महादेव पर्वत रांगा आहेत आणि त्या पलीकडच्या साईडला डायरेक्ट येतं भौर वगैरे येतं.